ओडिशातील जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी 600 भाविक जखमी झाल्याची माहिती। गर्दीमुळे काही भाविकांना भोवळ। पुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू। उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद। हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यासह अध्यादेशाची सर्वत्र होळी करण्याचे आदेश। हिंदी सक्ती विरोधातील 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मोर्चा। ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांची माहिती। तर ठाकरे इज ब्रँड म्हणत शहा फडणवीसांना डिवचलं। ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा। सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन। मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमांच्या शाळेमध्ये शिकली? संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे। भाजप नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख। हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच मतभेद। पहिली ते चौथी नको अजित पवारांचं मत। एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पूरक। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीच्या सभेमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। समितीकडून उद्याच्या सभेचं राज ठाकरेंना निमंत्रण। उद्धव ठाकरेही कार्यक्रमाला जाणार। काटा लगा गल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 42व्या वर्षी निधन। शेफालीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। संदीपान भुमरेंचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक। नातेसंबंध असलेल्या हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसदारांना जमीन भेट दिल्याचा जावेद शेखचा दावा। चौकशी। 5-25 हजार पगार असणाऱ्या ड्रायव्हरकडे 150 कोटी आले कुठून? सत्तेच्या बळावर संपत्ती घेणं सुरू। अंबादास दानवेंचा निशाणा। तर व्यवहाराशी संबंध नसल्याचा विलास भुमरेंचा खुलासा। ठाकरेंच्या शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून भाजपच्या मेधा कुलकर्णी रडल्या। मेक्सिकोला ही साडी नेसूनच गेले, मात्र वेगळी वेशभूषा करून माझे पोस्टर लावले। काळ तुम्हाला माफ करणार नाही, मेधा कुलकर्णी ठाऊक। पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता। पुढील आठवड्याभरात भाजपच्या 8 ते 10 प्रदेशाध्यक्षांची नावं जाहीर केली जाणार। सूत्रांची माहिती। आता नावाशेवा कामगार भरतीच्या मुलाखती गुजरातऐवजी महाराष्ट्रामध्ये होणार। मनसेच्या दणक्यानंतर जेएनपीटीचा निर्णय। राज ठाकरेंना पत्र। भविष्यात 70 जागांसाठी सर्व मराठी मुलं ठेवण्याची ग्वाही। साताऱ्यामधील चांदोबाचा लिंब इथे पहिलं उभं रिंगण सोहळा। माऊलींच्या पालखीमध्ये हजारो भाविकांची गर्दी। वैष्णवांचा मेळा तरड गावात विसावला। संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं गोल रिंगण। नेत्रदीपक सोहळ्यानं वारकरी सुखावला। पालखीचा इंदापूर तालुक्यातील संसर इथे मुक्काम। ऑपरेशन सिंधू अंतर्गत 4415 भारतीय नागरिकांची इराण आणि इस्रायलमधून सुटका। 19 विशेष विमानांद्वारे सुखरूप मायदेशी आणलं। भारतीयांना परतण्यासाठी मदत केल्याबद्दल एस जयशंकर यांनी मानले आभार।